हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. आता हे काय चालू आहे ते पुढे तुम्हाला कळेलच. तर आहोंनी आणले होते मिरचीचे तरू, त्यामुळे तेच लावण्यासाठी आम्ही शेतामध्ये जाणार होतो. मी काही घरातली कामं आवरली, जेवण वगैरे झालं आणि 2 वाजता आय थिंक 2-2:30 वाजता काहीतरी आम्ही शेतामध्ये निघालो होतो. हेच ते अण्णा ज्यांचे 10 दिवसापूर्वी निधन झाले आणि उद्याच त्यांची 12वी आहे. तर ते बटाट्याचे जे काही काप होते ते खूप आले होते आणि ते म्हटलं आता शेतात लावूयात आपण. आता या किड्याचे नाव तुम्हाला माहिती आहे का? याला तुम्ही पाहिलंत का? ते मला कमेंट करून सो नक्की सांगा. फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या शेतामध्ये. छानसं सोयाबीन आलेलं आहे मस्त. हे बाजूनी पावट्याचे वेल देखील लावलेले आहेत, मस्त आलेत. आणखीन काय काय थोडीशी जागा राखलेली आहे मिरचीचे तरू लावण्यासाठी. इथे हे का मस्त झेंडू आलेले, वांग्याचे देखील लावलेले आहेत. चुकून इथे एकच सोयाबीनची मध्येच टोकन दिली आहे. इथे गवारीची देखील आलेली आहेत बघा, गवारी देखील आलेली आहे. आता हे जे काही बटाट्याची आता आपण ह्याला कोंब म्हणू शकतोय, हे जे काही आणलेले आहेत ते आता मी लावते. इथे लावू ना असं. हां लाव जरा वरच घे इथे जरासं, हां तो सोयाबीन टोकत देतो तुला. वर मिरच्या आणि येणार. आवड असल्याशिवाय अशी कोणतीही गोष्ट शक्य होत नाही आणि मला असं काहीतरी वेगळं करायला किंवा असं फळभाज्या लावायला मला खूप आवडते आणि त्या काढायलासुद्धा. त्यामुळे इथे मी बटाट्याचे काप म्हणलं मोड आले होते तर आपण हे लावून बघूयात. त्यामुळे मी हे घेऊन आले होते. किती छान आहे, याला कोंब फुटलेत बघा मस्त. ते मी लावते. इथे काही तुम्हाला मिरच्या पण दिसत असतील. जेव्हा मी माझ्या बहिणीकडे पुण्याला गेले होते लास्ट टाईम, तेव्हा मी घेऊन आले होते. काश्मीरी मिरच्या आहेत त्या. छान होत्या. म्हणलं बघूयात आपण शेतामध्ये टाकून येतात का ते. आणि लास्ट टाईम मी लावल्या पण होत्या तेव्हा छान आल्या होत्या त्याला मिरच्या. त्यातल्याच ह्या काही मिरच्या आहेत त्या देखील लावण्यासाठी मी इथे घेऊन आले आहे. मी पुन्हा आणि 2-4 दिवसांनी बघायला येणार आहे तुला, ठीक आहे? छान फुटून यायचं मस्त. वातावरण खूप छान झालं होतं. पावसाचं वातावरण झालं होतं. हवा सुटली होती. ऊन अजिबात नव्हतं. खूप छान वाटत होतं शेतामध्ये हे जे काही काम करताना. कॅमेरामन देखील मीच होते त्यामुळे ॲडजस्ट करत मला हे काम करावं लागत होतं. कॅमेरामन देखील मीच होते त्यामुळे कॅमेरा ॲडजस्ट करत करत मी हे काम माझं चालू होतं. हे बटाटे तरी लावून झालेले आहेत. का सासूबाई इकडे मिरचीचे तरू लावण्यासाठी इकडे खड्डे छोटे छोटे काढतात. काय बरं त्याला नाळं म्हणतात ना, काय म्हणतात? नाळं नाळं पाडतायत. हे बघ, एक घे. टाकते ही लागवड. हे मिरचीचं बी एकाच ठिकाणी टाकू काय? थोडं थोडं खड्डे करून टाकू, जरा जरा खड्डे करून टाक. छानशी बी इथे मला मिळालेले.
आता लावणार आहोत मिरचीचे तरू. झाडं लावायची आवड असणाऱ्या माणसांना ही रोपं लावायची तोंड काही लावायची अवघड काय नाही आहे. त्यामुळे छान वाटलं ही मिरचीची रोपं लावताना. जागा असं भेट करा आधी. हम्म. तर इथे सासूबाई छोट्या छोट्या टिप्स देखील सांगत होत्या. आपण जेव्हा हे रोप लावतो आणि जिथे आता इथे प्रेस केल्यानंतर दाबल्यानंतर एक खड्डा तयार होतो. तिथे आळी वगैरे येऊन बसू नये, किडे वगैरे येऊ नयेत. त्याच्यासाठी ती जी काही जागा आहे ती प्लेन करायची, आपल्याला सपाट करून घ्यायची आहे. आता असं शेतामध्ये काम करत असताना अनेक छोट्या मोठ्या टिप्स देखील त्यातून शिकायला आपल्याला भेटत असतं. आणि छान वाटतं, म्हणजे कंटाळा येत नाही. आपण जेव्हा आपल्या आवडीचं काम करतो तेव्हा कोणत्याही तर गोष्टीला मी तर कंटाळा रोप येत लावायला शिकलेली आहे. ते खड्डा जो पाडला होता त्याच्यामध्ये लागवड टाकली होती आणि ती जागा तर घट्ट करून अशी घ्यायची आहे. आणि मग पुन्हा छोटंसं होल करून असं घट्ट मुळं दाबून घ्यायचे. झालं लावून. त्यानंतर माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि त्यानंतर मला व्हिडिओज घेता आले नाहीत. त्यानंतर माझ्या चुलत जाऊबाईंच्या शेतात देखील गेले होते आणि तिथून काही भाजीपाला मी घेतला होता. तो पुढे तुम्हाला दिसेलच. तर विराज माही स्कूलवरून चला आले तर होते आम्ही आणि काल सगळी जशी रोपं भेल लावून घेतो बनवली आता. तशीच भेल आज हवी अशी विराजची फरमाईश होती. फ्रेश हो, हातपाय पण तुम्ही कपडे चेंज करा देते. आमची भेल इतकी आवडली की आज पण तीच खायची. तर बनवून देते आता त्यांना. आज गेले होते 2 वाजता काहीतरी गेले होते. तर ही छानशी ताजी आंबाड्याची भाजी घेऊन आली, ती साफ करते. मला त्यांना भेल बनवून देते आणि मग हे नंतर करते. आज दुपारी जेव्हा शेतात गेले होते तेव्हा आमचे चुलत सासूबाई जे आहेत त्यांच्या शेतातून आम्ही दोघी पण गेलो होतो. तर ती तिथे शेंगा काढत होती, तर मी पण गेले. तर त्यांच्या शेतातून ही कोथिंबीर घेऊन आले. किती छान आहे. हा कोथिंबीर, टोमॅटो, कांदा. लसणाची चटणी टाकलेली आहे. भेल तर बनवून झाली. विराजला दोन्ही देखील भेली आवडल्या, कालचीही आणि आजचीही. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.